हॅलो, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन फ्रेश व्लॉगमध्ये. आज आहे 2 फेब. तिशूची जी माझी शेती झाली आहे, आता आंघोळीचंच फक्त बाकी आहे. आंघोळ झाली की मग मॅडम झोपल्या. बरोबर ना तिशीचा? करेक्ट ना? प्रीतीचा स्वयंपाक चालू आहे. इथं दीदीचं पाणी गरम करायला ठेवलं आहे. शेताचं डाळ शिजली आहेत. आणि हे काय माझं पीठ मळलं आहे. काय आज बेत? डाळ चिकल्या. आमच्याकडे डाळ चिकल्या म्हणतात आणि इकडं पुण्यात वेगळंच काहीतरी म्हणतात. माहिती का तुला? मला पण नाही माहिती. जर कोणाला माहिती असेल तर कमेंट करा. दाल ढोकली म्हणतात गुजरातमध्ये. दाल ढोकली असते. चिकोली म्हणतात. चिकोली काय? दाळ चिकोली पुण्यात. बरं, कमेंट करून सांगा जर कोणाला माहिती असेल तर पुण्यात काय म्हणतात त्या. लाटून वरणामध्ये सोडायला लागतं. मी नवीन घर बुक केलं आहे. तिथं मला इलेक्ट्रिकल पॉईंट्सचे काही चेंजेस करायचे. त्यासाठी मी इलेक्ट्रिशियनला बोलवलं आहे. त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट असतो त्यांच्याकडे, सो त्याला बोलवलं आहे आणि त्यांना सांगायचं की काय काय चेंजेस आहेत. तर त्यासाठी त्यांनी साईडवर बोलवलं आहे. आमचा आधी आहे, फ्लोअरवरचा आधी आमचा टिल्लू. चला, कुठे चाललाय तू? तू कुठे चाललाय? मला -1ला जायचंय. गार्डनला चाललाय आणि एक्झाम आहे ना? एक्झाम आहे. एक्झाम आहे. कधी एक्झाम मला सांग. थांब. 28 फेब्रुवारी. हा, आता मग राहिला किती? महिनाभर राहिलाय ना? मग किती वेळ जातो खेळायला? किती वेळ जातो ते सांग. खेळायला किती वेळ जातो ते सांग. खेळायला किती वेळ जातो? खेळायला किती वेळ जातो सांग. किती पण वेळ. हे असं लहान मुलांचं. गुड गुड. एंजॉय एंजॉय एंजॉय. यूट्यूब पे जाएगा अभी तो. अरे नीचे जाना है मुझे. बाय बाय आधी. आमचा फ्लोअरवर असतो. नेबर्स मित्राचा मुलगा आहे. फ्रंट नाही असे दिसते. ऑलमोस्ट काम झालंय. 12 मजल्याचं 12 मजलं स्लॅब पण झालंय. फक्त आता भिंत वगैरे बाकी आहेत. ते झालं की कम्प्लीट होऊन जाईल. रिलायन्सला आलोय. ते सामान घ्यायचं आहे मला, त्यासाठी. बंद आहे का? पॉपकॉर्न पण बंद आहे. पॉपकॉर्न बंद आहे. थँक्यू. तिशिता नंगू पुंगू एरे वो. तिशिता नंगू पुंगू व्हिडिओ नो. बॅक टू द होम. जे काही चेंजेस होते ते सांगितलेत. ते म्हटलेत की बरेचसे चेंजेस पेड असणार आहेत आणि ते कोटेशन पाठवणार आहेत. त्यावर ठरेल पुढचं जे काय आहे की किती चेंजेस करायचे आहेत, किती नाही करायचे. कारण मला एक माझा बजेट बघायला लागणार त्या हिशोबाने असणार आहे. सो होप फॉर द बेस्ट की कोटेशन जे बजेटमध्ये असेल त्या हिशोबातच येईल. आणि बरेचसे चेंजेस होते. AC पॉईंट्स पण नव्हते तिथे. ते AC पॉईंट्स पण सांगितले. इन फ्युचर समजा AC लावलं तर तिथं इलेक्ट्रिशियनचं पॉईंट पाहिजे. कारण एक वेळेस जर काही सिलिंग वगैरे सगळं झालं की ते नाही होत. सो येस, असे बरेचसे पॉईंट सांगितले. त्यांनी पण ॲक्सेप्ट केले. तर लेट्स सी, बघूया पुढे काय काय चेंजेस जे असतील ते पुढे करता येतील आपल्याला. सो आज रात्रीच्या जेवणात कळण्याची भाकर गेली प्रीतीने. ही चटणी ऑलरेडी करून ठेवली होती. कसली होती ती? मिरची. बरं, लाल मिरची. अख्खी लाल मिरची. ही आहे भाकर. ही शेजवान चटणी घेतली थोडी आणि ही चटणी गेली होती प्रीतीने. सो असा रात्रीचा संच आहे जेवणाचा. चलो उशिरा आपण ब्लॉग एंड करूया.
सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. थँक्यू व्हेरी मच. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.